राज्यात माहिती आहे, देशात माहिती आहे. इथं काँग्रेसला देऊन काय उपयोग आहे? शिवतेदांच्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे काय, त्यांच्याबद्दल काय प्रश्नच नाही, बोलावं तेवढं थोडं आहे. असं म्हणजे शब्दात तो माणूस मावणारा नाही आहे. शुद्ध कराडे काय विषय नाही, शेट बसलेले आहे. जसं मागूड बघावं लागत नाही, डायरेक्ट फोन उचलला, कॉल केला, डायरेक्ट त्यांचं आमचं काम होऊन जाते. प्रभागामध्ये आता शिवतेजचं वातावरण चांगलं आहे. या प्रभागात शिवतेज खराडे यांचे संपूर्ण वर्चस्व आहे. नाही, त्यांचं काम काय कार्य चांगले आहेत. फुटबॉलपटू उत्कृष्ट होते, शिवाय तरुण खेळत होते, त्यामुळे काही विषयच नाही. निश्चितच त्यांचा विजय पण होणार आणि इथनं लोकांच्या समस्या आहेत त्या दूर पण होणार. कामं त्यांची 100% इथं पूर्ण होणार. बापूंचा वारसा हा शिवतेज चालवू शकेल व्यवस्थितपणे, हा असं आम्हाला मला तरी वाटते. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील अनेक प्रभागांमध्ये जात असतो, तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो. आणि आज मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये. तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शिवतेज अजितसिंह खराडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. महापालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होते. या प्रभाग 8 मधून शिवतेज खराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? शिवतेदांच्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे काय की आपण एखादं काम त्यांना सांगतोय. आपण कोणाला पण असतोय, आता मला अडचण आली, मी फोन करतोय. मग फोन केल्यानंतर ना आपलं काम काय झालं, बाबा काम झालं का नाही झालं, मी कुठपर्यंत ते गेलंय, त्याचा मला त्यांचा परत फोन येतो. हे महत्त्व आहे. आपण फोन सांगतोय काम बाकीच्यांना, पण त्यांच्याकडनं त्याचं प्रत्युत्तर काही येत नाही. आठवडे 2 आठवडे वाट बघायला लागते. पण आणि कसं होतं, एखाद्याला काम सांगायचं आहे तर मला पहिल्यांदा मधल्या एका माणसाला फोन करायला लागतोय. मग तो त्या माणसाला जाऊन सांगतोय की माझं ह्या माणसाचं हे काम आहे. मग ते विचार करतात, ह्यो माणूस कुणाचा, कुठल्या गल्लीतला, या गल्लीतनं मतदान झाले का नाही, मग ते ठरवतात काम करायचं का नाही ते. पण इथं तसं नाही आहे. फोन डायरेक्ट करायला लागतोय, ते शिवतेदांना करायला लागतोय. काम झालं का नाही झालं ते परत फोन करतात. आणि याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे आपल्याला? एकंदरीत खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत अखंड तुम्ही आता इथे पेठेत आहे, सगळ्यांना माहिती आहे. कसं आहे, नाव पापा बोंद्रे असू दे, सखाराम बापू खराडे असू दे, सई खराडे असू दे, कामाची पद्धत म्हणजे अधिकाऱ्यांच्या वचक लागतोय. महानगरपालिकेतले अधिकारी सहजा कोण गेल्यानंतर नागरिक काम काय लगेच होत नाही, पण त्यांच्याकडनं नावच प्रेशर पडते नावाचं, त्यामुळं काम लगेच होते की खराड्यांच्याकडनं आलोय. हे नावात जे दरार आहे ते बाकी कुठल्या लोकांच्यात नाही. एकंदरीत काय सांगाल की सध्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय वातावरण आहे? सध्या प्रभाग क्रमांक 8 राहू देस, पूर्ण कोल्हापुरात महायुतीबद्दल सकारात्मक वातावरण आहे. कारण की जर आपल्या इथं आता काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्या राज्यातून त्यांना निधी प्राप्त होणारच नाही म्हणावं तसा. केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुती आहे, तर कोल्हापुरात पण महायुतीचं सरकारच पाहिजे. जर आपल्या कोल्हापूरची हद्दवाढ असेल, IT पार्कचा प्रश्न असेल, हे करायचे असेल तर आपल्या कोल्हापुरात आता महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते. हो, आता आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहे. काय नेमकं वातावरण आहे येथील, काय सांगाल? वातावरण म्हणाल तर इलेक्शनच्या प्रचाराला आत्ता सुरुवात झाल्यासारखी वाटते. आता उमेदवार बाहेर पडलेले दिसतात. प्रभागाची अधिकाधिक काळजी घेणारे लोक उभे राहावेत आणि त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा पुरवाव्यात असं वाटतं. शिवसेनेकडून शिवतेज खराडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? शिवतेज खराडे पहिल्यांदाच उभे राहतात आणि त्यांच्या मातोश्रींनी महापौर म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं नेमकेपणानं असं काही सांगता येत नाही आता, पण त्यांच्याकडं पार्श्वभूमी आहे असं मी म्हणेन. बाकीचे इतर लोक कोण आहेत त्यानुसार बघायला पाहिजे. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत आहे, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय वातावरण आहे? प्रभाग क्रमांक 8 मध्ये आता अजून तर वातावरण तसं काय सांगता येणार नाही, कारण सगळेच तेवढ्या चुरशीनं आणि ताकदीनं उतरलेत आणि सगळीच काम करणारी माणसं आहेत. काही जुनी आहेत, पण जुन्या कामावर आणि नव्यानं आपला शिक्कामोर्तब करणारी पण आहेत.
त्यात आपले आता आहेत उमदेश शिवतेज दादा आहेत, बाकीचे पण सगळे आहेत. छान करतायत सगळी कामं. बघू आता काय जनता कौल देते त्यांच्या हातात. शिवतेज कराडे उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल काय प्रश्नच नाही, बोलावं तेवढं थोडं आहे. असं म्हणजे शब्दात तो माणूस मावणारा नाही आहे. त्यांचं काम बघूया, म्हणजे त्यांचं कसं पूर्वीपासूनच त्यांचा वारसा हा ते पुढे घेऊन आलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. एकंदरीत खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत छान आहे. शिवाय त्यांचं आता इथं भागात म्हणलं तर कॉलेज पण छान चाललेलं आहे. त्यांच्यामुळं खूप ग्रामीण भागातले विद्यार्थी इथे शिकायला आहेत. त्यांनी ज्या त्यांना सुविधा दिल्या त्यामुळं ज्यांची परिस्थिती पण नाही ती अशी लोकंसुद्धा इथं ती करू शकतात. काही कोर्सेस आहेत त्यांचे. आता माझ्याकडे त्यातले क्लायंट येतात, काही सांगत असतात. त्यामुळं त्यांचं काम हे छानच आहे, काय प्रश्न नाही. शिवतेज खराडे निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, त्यांचं काम काय कार्य चांगलेच आहेत. फुटबॉलपट्टू उत्कृष्ट होते, शिवाय मंडाकडनं खेळत होते, त्यामुळे काही विषयच नाही. आणि ते काम पण चांगलं आहे त्यांचं, बऱ्यापैकी जन्मत वगैरे चांगलं आहे. एकंदरीत काम करण्याची पद्धत कशी आहे खराडे कुटुंबियांची? त्यांचं काय कॉलेज वगैरे त्यांचं चांगलंच चालू आहे, काम बिन चालू आहे. आपले मित्रपरिवार पण तिने असं म्हणजे काय राखून भरपूर आहेत, त्यामुळे काय त्यांचा प्रश्नच नाही. आणि काम बिन म्हणजे उत्कृष्ट काम चालू आहे चांगलं. काय सध्या वातावरण आहे या प्रभागातील? वातावरण तसं अजून काय सांगू शकत नाही, पण आहे त्यांच्या बाजूने कौल चांगलाच आहे. काय वातावरण आहे या प्रभाग 8 मध्ये? वातावरण म्हणजे काय, आता प्रभाग या आमच्या प्रभागामध्ये आता शिवतेजचं वातावरण चांगलं आहे, त्यामुळे काय त्याला अडचण असं मला तर काय वाटत नाही. उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून शिवतेज खराडे फुटबॉलपटूपेक्षा उत्कृष्ट व्यक्तिमत्व हे फुटबॉलपटू तर आहेच, त्याबद्दल काही नाही. पण व्यक्तिमत्व पण त्याचं चांगलं आहे. अजून म्हणजे प्रभागात त्याचं व्यक्ती चांगली व्यक्ती, परत सकारात्मक खराडांचा नातू म्हणून त्यांना ओळख पण चांगली आहे. आणि वैयक्तिक त्यानं सुद्धा आपली ओळख चांगली केलेली आहे. परत माजी महापौर सई खराडांचा चिरंजीव म्हणून पण ओळख त्यांची चांगली आहे. एकंदरीत खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? खराडे कुटुंबाला बापूंचा वारसा लागला. बापूंची पद्धत कशी होती, बापूंची पद्धत म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणं, ही बापूंची पद्धत होती. तीच पद्धत आता हिने म्हणजे शिवतेजनं वापरलेली आहे. त्यामुळं बापूंचा वारसा हा शिवतेज चालवू शकेल व्यवस्थितपणे, हा असं आम्हाला मला तरी वाटते. आणि बापूंचाच वारसा हा चालवावा लागेल. बापूंचं कसं होतं, सगळ्या समाजाला कोण लहान मोठं थोर हे ते पाहत नव्हते. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणे हे बापूंची काम करायची पद्धत होती. त्यामुळे बापूंचा नातू म्हणून हा थोडा सक्षमपणे पार पडेल असे मला वाटते. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते. प्रभाग 8 मधून शिवतेज खराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? नवीन चेहरा आहे, खेळाडू वृत्ती आहे, अजून काय चांगला उमेदवार आहे. नवीन व्यक्ती म्हणून आपण मतदान करू शकतो त्यांना. उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून देखील ते कार्यरत आहेत, काय सांगाल त्याला? म्हणजे शिवाय मंडाकडून खेळत होते, चांगला परफॉर्मन्स होता, बऱ्यापैकी चांगले खेळाडू होते. आता टीम मॅनेजमेंटमध्ये आहेत शिवाय मंडळाच्या, त्यामुळे चांगला सपोर्ट आहे त्यांचा. खराडे कुटुंबियाला एक मोठा राजकीय वारसा लाभला आहे, काय सांगाल की एकंदरीत खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? पहिल्यापासून जर बघितलं तर चांगले आहेत, म्हणजे त्यांची काम वगैरे खूप चांगले आहेत. सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या लोकांसोबत कनेक्ट आहेत, चांगला कॉन्टॅक्ट आहे त्यांचा. एक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, एकंदरीत काय वातावरण आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये? प्रभाग क्रमांक 8 म्हणजे अगदी एवढं मर्यादित बोलणार मी नाही आहे. पण एकूण शहरातलं जे काय वातावरण आहे ते काही दिवसानंतर काम होते का नाही होते याला कोणतरी एक वाली मिळतोय, त्याला कोणतरी एक जबाबदार घटक मिळतोय, ही मोठी गोष्ट आहे. अगदीच एवढं संकुचित नुसते आपल्या भागापुरतं बघणं वगैरे ठीक नाही, कारण तुम्ही बघताय हे सगळं सातत्यानं शहराच्या अनेक प्रश्नाविषयी कुठचं निगडीत आहे. पण त्याला कोणतरी एक जबाबदार माणूस उभारतात, कोणतरी तयार होईल, ही मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. महापालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होते, काय नेमकं प्रभाग 8 मध्ये वातावरण आहे, काय सांगाल? प्रभाग 8मध्ये आमचे शिवतेज खराडे हे सई खराड्यांचे सुपुत्र, सई खराड्यांच्या कार्यामुळे त्यांना चांगलाच हे आहे. आणि आम्हाला शिवतेज खराड्यांसारखा जवान आणि काम करणारा होतकरू हा नगरसेवक लाभावा हीच आमची इच्छा आहे. एकंदरीत खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे, काय सांगाल? खराडे कुटुंबाचे काम करण्याची पद्धत
पहिल्यापासूनच सखाराम बापू खराडे, सई खराडे यांचे, अजितराव खराडे, मेघराज खराडे यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे आणि त्यांच्या कामाचं एकदा त्यांनी हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. आणि सई खराडेंनी मागं महापौर असताना बरीचशी कामं कोल्हापूरची केलेली आहेत आणि ते अत्यंत हुशार असल्यामुळं शिवतेजला त्यांचं बरंच सहकार्य मिळणार आहे. शिवतेज खराडे हे फुटबॉलपटू म्हणून कार्यरत आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? संपूर्ण शिवाजी मंडळाची जबाबदारी शिवतेज खराडेंनी घेतली असून ते संपूर्ण टीमला सारखे सहकार्य, ते स्वतः खेळाडू आहेत आणि ते टीम चांगल्या तऱ्हेने चालवतात आणि ते एक चांगले फुटबॉलपटू आहेत. महापालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होते, काय सांगाल या प्रभागात काय वातावरण आहे? या प्रभागात शिवतेज खराडे यांचे संपूर्ण वर्चस्व आहे. त्याबद्दल काही ह्याची गरज नाही, कारण त्यांच्या माध्यमातून सगळी कामं झालेली आहे. म्हणजे बोळातून रस्ते, गटरला आहे, रस्ते, लाईटची कामं. एकंदरीत उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ते कार्यरत आहेत. शिवाई पेठेचा पूर्ण फुटबॉलचे शिवाय तो मंडळ, अनेक बिजन स्पोर्ट इथल्या भागातले सगळे मंडळांचे काय ते भाग उचलतात. सगळा खर्च खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? खराडे काम करण्याची वेगळीच पद्धत आहे त्यांची. काम करून घेण्याची, कचरा विचरा हे सगळ्या समस्या सगळ्या व्यवस्थित होत्या. गटर लाईन केलेलं आहे त्यांच्या कार्यकिर्दीत, सगळी व्यवस्थित रस्ते आहेत. सर नमस्ते, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल प्रभाग 8 मध्ये सध्या काय वातावरण आहे? प्रभाग 8 मध्ये आता जर बघितलात तर आता शिवतेज खराडे यांचं बऱ्यापैकी हे झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी पब्लिसिटी आणि बऱ्यापैकी कार्यकर्ते त्यांच्या मागे येतेले दिसत आहेत आणि बऱ्यापैकी युथ वर्ग त्यांच्या मागे आहे आता. ज्यांचं आता म्हणजे नवीनच आता जी ती मुलं आहेत त्यांचं सगळ्यांचा पाठिंबा शिवतेज खराडे यांना आहे. कारण की त्यांनी त्यांची जी खिलाडू वृत्ती आहे, जे स्पेशली फुटबॉल म्हणा, हे म्हणा, ह्याच्या म्हणजे याच्यामार्फत ते मुलांच्यापर्यंत पोचलेले आहेत, युथ वर्गापर्यंत. त्यामुळे त्यांचं आत्ता जर मार्ग हे बघितला योगदान तर आता भरपूर आहे आणि ती मुलं आता त्यांच्या पाठीशी भरपूर आहेत. त्यामुळे त्यांचं जे नवीन आता मतदान आहे ते सगळं बऱ्यापैकी त्यांना हे होईल. नक्कीच एक उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ते कार्यरत आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? जर बघितलात तर मागील 10 वर्ष झालं ते शिवाय तरुण मंडळ या संघाचं नेतृत्व करताना दिसत आहेत. आता जर बघितला तर एक 4-5 वर्ष झालं सलग शिवाय तरुण मंडळानं जी चांगली कामगिरी केल्या ती त्यांच्याचमुळे केलेली आहे. कारण की कोच असतील किंवा एक मार्गदर्शक म्हणून ते शिवाय तरुण मंडळ म्हणजे संघाबरोबर आता गेली 4-5 वर्ष काम करत आहेत. आणि आता बघितलं तर 4-5 वर्षातलं जे मंडळ शिवाय तरुण मंडळाचं जे आता गेम बघितला एकंदरीत ते एकदम सुधारलेला आहे आणि टीमला प्रोत्साहन करण्याचं काम ते आता करत आहेत 4-5 वर्ष झालं. खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत म्हणजे हे करावं लागत नाही. असं म्हणजे जर शिवतेजांना जर स्पेशली म्हणलात तर फोन लावण्यासाठी किंवा हे करण्यासाठी म्हणजे असं मागोपुढं बघावं लागत नाही. डायरेक्ट फोन उचलला, कॉल केला, डायरेक्ट त्यांचं आमचं काम होऊन जाते. सर अनेक वर्षांनी निवडणूक होते, प्रभाग क्रमांक 8 मधून शिवतेज खराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? नक्कीच शिवतेज खराडे एक युवा आहेत, त्यामुळं लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे. आणि येत्या काळात जर फुटबॉल जर आजूबाजूच्या भागात जर पाहिजे असला तर शिवतेज खराडे हे योग्यच आहेत. आता सध्या ते शिवाय तरुण मंडळाची टीम बघत आहेत. या उपनगरातल्या टीमा जरी कोण प्लेअर घडवायचे असतील तर त्याचा नॅशनल खेळल्यामुळे त्यांचा उपयोग होणार आहे आणि भविष्यात ते शिवाय तरुण मंडळाकडे खेळतील पोरं आणि त्यांचं नाव लौकिक होणार. एकंदरीत खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? ती पहिल्यापासूनच आहे, त्यांच्या मम्मीपासूनच ती कायम माजी महापौर होत्या, त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत ही एक वेगळीच आहे. महापालिकेची निवडणूक होते, एक फुटबॉलपटू असणारे शिवतेज खराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? शिवतेज खराडे हे पहिल्यापासून फुटबॉलला सक्रिय असल्यामुळे त्यांना युवांची पूर्णपणे समस्या ज्या तळागाळातल्या त्यांना माहिती आणि युवा त्यांच्यापाशी खूप जवळ आहेत. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की ते आपल्या ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले ते त्यांचं चांगलं काम आहे आणि ते निवडून यायला पाहिजे. फुटबॉलपटू असणारे शिवतेज खराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? आजपर्यंत आपल्या शिवतेज दादाने भरपूर कामे केलेली आहेत. फुटबॉल वगैरे नाव त्यांचं भरपूर केलेलं आहे त्यांनी. आपल्या शिवाय तरुण मंडळाचे ते माजी खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या भागात सर्व मंडळांवर सर्व ज्येष्ठ माणसं कार्यकर्ते आपल्यावर त्यांनी भरपूर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आजवर त्यांचं नाव खूप भरपूर पुढे गेलेलं आहे आणि आम्ही पुढे घेऊन जाणार त्यांचं नाव आणि त्यांना एक संधी द्यावी अशी आमची इच्छा आहे. एकंदरीत त्यांच्या आईसुद्धा महापौर होत्या, काम करण्याची पद्धत कशी आहे खराडे कुटुंबियांची? वहिनींनी साधारण 2004 पासून त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. त्यांचं एक व्यक्तिमत्व, नाव म्हणून एक व्यक्तिमत्व असं मोठं आहे की त्यांनी जे काय कामं केले त्यावर त्यांना खूप माणसं ओळखतात. सांगाल की काय सध्या वातावरण आहे प्रभाग 8 मध्ये?
वातावरण सध्या महायुतीचं आहे. शिवतेज खराडे काय विषय नाही, शेट बसलेले आहे. आणि हा बरोबर की कोल्हापुरात सगळीकडे महायुतीचं वातावरण आहे, त्यामुळे भरपूर शेटा येतील. असं का वाटतं की महायुतीचं वातावरण? काँग्रेसला देऊन उपयोगच नाही ना. राज्यात माहिती आहे, देशात माहिती आहे, इथं काँग्रेसला देऊन का उपयोग आहे असा विषय आहे ना. उत्कृष्ट फुटबॉलपटू शिवतेज कराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय विषयच नाही हो. घराघरात पोचलेले आहेत आणि लोकांच्या कायम संपर्कात आहेत. त्यांना भेटण्यासाठी कोणाला भेटायची गरज नाही, डायरेक्ट त्यांना भेटू शकते आपण. त्यांच्या आई देखील महापौर होत्या, अनेक वर्ष खराडे कुटुंबीय समाजकार्यात सक्रिय आहे, काय सांगाल याबद्दल? ते त्यांना वारसाच लागलेला आहे. पापा असू द्यात बापू असू देत, त्यांच्यापासूनच ते वारसा लागलेला आहे. त्यामुळे काय समाजकार्यात ते अग्रेसरच आहे, तिथं काय प्रॉब्लेम नाही. काय सांगाल एकंदरीत सध्या काय वातावरण आहे? शिवतेज खराडे प्रभाग क्रमांक 8 मधून उभे आहेत. सई खराडे हे माजी महापौर होत्या, त्यांचा मुलगा आहे. त्यामुळं निश्चितच त्यांचा विजय पण होणार आणि इथनं लोकांच्या समस्या आहेत त्या दूर पण होणार. कामं त्यांची 100% इथं पूर्ण होणार. आणि तरुण पिढीतला युवा नेता फुटबॉलच्या माध्यमातून त्यांनी तरुण पिढीच्या मुलांच्यात सहभाग घेतलेला आहे. त्यामुळं तो निश्चितच तरुण पिढीसाठी काहीतरी उभा राहणार. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतोय, काय सांगाल एकंदरीत खराडे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? हो आहे. सखाराम बापू खराडे यांच्यापासून त्यांचा वारसा चालू आहे. सई खराडे महापौर नगरसेवक होऊन गेलेले आहेत, त्यांनी पण बरीच कामे केलेत आणि हा पण तसा त्यांचा खराडे घराण्याचा वारसा पुढे चालू ठेवेल. या प्रभागामध्ये काय वातावरण आहे? काय नाही म्हणजे चांगले आहे. नगरसेवक शिवतेज खराडेंना निवडून दिलंच पाहिजे लोकांनी. आणि त्यांनी म्हणजे इथून मागं पण त्यांच्या म्हणजे आईनी सई खराडे महापौर माजी महापौर त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. आणि इथून पुढे म्हणजे त्यांचं पण त्यांना सहकार्य लाभणार आहे की मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळं शिवतेज खराडेंना निवडून हे दिलंच पाहिजे लोकांनी. आणि जर शिवसेनेचं पॅनल टू पॅनल मतदान केलं तर पुढची कामं आपले बरेच कामं तटलेली आहेत. ह्या म्हणजे IT पार्क आणि हद्दवाढ हे पण म्हणजे होईल, ह्याचे पण प्रश्न मार्गी लागतील. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी संवाद साधला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शिवतेज कराडे यांना एवढी का पसंती आहे हे आपण नागरिकांकडून सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.